निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 14 मतदारसंघात वोट जिहाद झाला असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केला होता। आता फडणवीस यांच्या मते असलेला वोट जिहाद म्हणजे काय? खरंच तो अस्तित्वात आहे का की हिंदू वोट बँक एकत्र करण्यासाठी भाजपनं या नव्या शब्दाला जन्म दिलाय? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। एखाद्या मतदारसंघातील मतदारांनी ठरवून एखाद्याच पक्षाला एकट्टा मतदान करणं, त्यातही हा समाज अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम असेल आणि त्यानं भाजप विरोधात असल्यानं प्रमुख प्रतिस्पर्ध्याला मतदान करणं म्हणजे फडणवीसांच्या मते वोट जिहाद। त्यासाठी गृहमंत्र्यांनी धुळे मतदारसंघाचं उदाहरणही दिलंय। धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आघाडीवर होत्या। मात्र मालेगाव या एकाच विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी एकट्टा मतदान विरोधी पक्षाच्या उमेदवाराला करून भाजपची 5ही मतदारसंघातील आघाडी पुसून टाकली। इतकंच नव्हे तर आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देत विजयीही केलं। इथेच भाजपचा उमेदवार हरला, त्यांच्या विरोधात मुस्लिमांनी मतदान केलं नाही, म्हणून गृहमंत्र्यांच्या मते हा वोट जिहाद। तसं पाहिलं तर राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत जे एकाच पक्षाला किंवा एकाच उमेदवाराला वर्षानुवर्षे मतदान करत आले आहेत। हा मतदार हिंदूही आहेच, मग त्यावेळी आपण त्याला दुसरं नाव का देत नाही? उलट ही आमची वोट बँक आहे असं अभिमानानं सांगतो। मग अल्पसंख्याक समाजानं भाजप विरोधात मतदान केलं की तो वोट जिहाद कसं काय होऊ शकतो असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण त्याची उत्तरं द्यायला कुणीही समोर येत नाही, येणारही नाही। खरं तर प्रखर हिंदुत्ववाद हा भाजप व शिवसेनेचा अजेंडा असल्यामुळे मुस्लिम समाजानं कधीच त्यांना मतदान केलं नाही। 2024 मध्येच नव्हे तर यापूर्वीही मुस्लिम समाजानं बहुतांश वेळा या दोन्ही पक्षांच्या विरोधातच मतदान केल्याचं आपण पाहिलं आहे। पण हे मतदान आतापर्यंत विभागलं जात होतं, म्हणजेच त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, नव्यानेच अस्तित्वात आलेला MIM असे अनेक पक्ष वाटेकरी होते। त्यामुळे या मुस्लिम मतांची विभागणी व्हायची, ती प्रमुख उमेदवाराच्या पथ्यावरही पडायची। नाही म्हणायला 2014 पासून मागील 2 निवडणुकात काही प्रमाणावर मुस्लिम मतं भाजपकडे आकर्षितही झाली आहेत, पण 2024च्या निवडणुकीत संविधान बदल व इतर मुद्द्यांचं नरेटिव्ह विरोधकांनी इतकं भक्कमपणे पसरवलं की अल्पसंख्याक समाजानं भाजपला रोखण्यासाठी ठरवून मतांचं विभाजन न करता भाजप विरोधी सक्षम उमेदवाराच्या पारड्यात मतदान टाकण्याचा निर्णय घेतला। त्यामुळेच भाजपसह महायुतीला त्याचा फटका बसला। हा झाला राजकीय रणनीतीचा भाग, मात्र त्यामुळे हा वोट जिहाद होऊ शकतो असं म्हणता येणार नाही। किमान गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं तरी असं आरोप करताना विचार करायला हवा, अशी टीका विरोधक करतायत। पण मग भाजपलाही मुस्लिम मतदान नको आहे का? तर त्यांनाही हे मतदान हवंच आहे। म्हणूनच तर आता विधानसभेच्या तोंडावर मुस्लिमांना खुश करण्यासाठी महायुतीचं सरकार विविध निर्णय घेऊ लागले। अलीकडे शिंदे सरकारनं राज्यातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांच्या वेतनात 10,000 रुपये वाढीचा निर्णय अचानक जाहीर केला। म्हणजे ज्या शिक्षकांना पूर्वी 6,000 रुपये मिळायचे त्यांना आता 16,000, तर ज्यांना 8,000 मिळायचे त्यांना 18,000 रुपये पगार मिळणार आहे। दुसरीकडे सरकारनं अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी गेल्या 10 दिवसात 15 महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत। भाजपचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजातील निवडक लोकांशी संवाद साधला। आम्ही मुस्लिमांबाबत कुठलाही पक्षपात करत नाही, पण तरीही ते आम्हाला मतदान करत नाहीत। जर त्यांनी आम्हाला मतदान केलं तरच आमची सत्ता येईल व सत्तेत भागीदारी म्हणून आम्ही मुस्लिम समाजाला स्थान देऊ शकू, असे आमिष रिजिजू यांनी दाखवले होते। म्हणून मुस्लिम मतांची आस ही भाजपला आहे, त्यांच्याशिवाय आपण पूर्ण बहुमतानं सत्तेत येऊ शकत नाही याची जाणीवही आता या पक्षाला झाली आहे। त्यामुळेच या समाजाला आपलंसं करण्याचे, त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत। असं असताना गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून वोट जिहाद सारखा शब्दप्रयोग करून सरकारच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जात आहे। हे भाजपच्या लक्षात कसं येत नाही हा प्रश्नच आहे। भाजपचा वोट जिहादचा मुद्दा कितपत खरा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मधून जरूर कळवा।